बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री अर्जुन जाधव लिखित कादंबरी प्रेयसी एक आठवण. प्रकरण 3. पहाट झाली. आज कॉलेजची फी कल्पनाची आई भरणार. मी कॉलेजला जाणार. दशरथचे मन आनंदाने भरून आले. दशरथ व कल्पना कॉलेजच्या दिशेने चालू लागले. बोलत बोलत काही वेळा ती दोघं कॉलेजमध्ये पोहोचली. कल्पनाने रीतसर दशरथचे कागदपत्र मार्कलिस्ट कॉलेजमध्ये जमा केले. कॉलेजची प्रवेश फी भरली. दशरथचा कॉलेज प्रवेश पक्का करून कल्पनासह दशरथ कॉलेजच्या आवारातून बाहेर पडले. दशरथ, हे RJ कॉलेज खूप मोठं नावाजलेलं आहे. इथे शिक्षकही विद्यार्थ्यांना चांगले शिकवितात, मार्गदर्शन करतात. इथे प्रत्येक मुलाच्या कलागुणांना वाव मिळतो. तसे हे नामवंत कीर्तिवंत कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये शिकून अनेक कलावंत मोठे झाले आहेत. इथे सदैव कलेची व ज्ञानाची गंगा वाहते. तू कथा कविता लिहितोस ना, तुझ्याही कलेला इथे प्रोत्साहन मिळेल. RJ कॉलेज म्हणजे रावसाहेब जाधव कॉलेज. या कॉलेजचे संस्थापक फार मोठी व्यक्ती आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्राधान्य देणारे आहे. तुझेही कलागुण पाहून ते तुला कधी केव्हा तरी नक्कीच मदत करतील. तुला वाव द्यायला हात पुढे करतील. कल्पना म्हणाली. कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. कल्पनाच्या आईमुळे सर्व ठीक झाले. तिचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. तिचे पांग केव्हा तरी फेडायलाच हवे, या विचारात दशरथ तल्लीन झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंदही आनंद जाणवत होता. त्याचा आनंदाने फुललेला आनंदमय चेहरा कल्पनाने हळत होती. आपण आयुष्यात येऊन एखादं चांगलं काम केलंय असं नकळत तिच्या मनाला वाटून गेलं. कल्पना, तू खूप चांगलं काम केलंस. मला सहकार्य करून तू व तुझ्या आईनं पुण्याचं काम केलं आहे. हे तुमचे उपकार या जन्मी फिटणे कठीण आहे. पुण्य कसलं रे? आम्ही मायलेकीनं आमचं कर्तव्य पार पाडलं आहे. माझी मम्मा प्रत्येक वर्षी कोणाला ना कोणाला सहकार्य करतच असते. वर्षातील आपल्या पगारातील 5% रक्कम ती सामाजिक कार्यासाठी खर्च करीत असते. ती जरी हाडाची शिक्षिका असली तरी एक चांगली सामाजिक कार्य करणारी कार्यकर्ती आहे. माझ्या मम्माला नगरात शाळेत खूप मान प्रतिष्ठा आहे. कल्पनाने आपल्या आईबद्दलची थोडक्यात माहिती दशरथला सांगितली. दोघंही बाजूला असणाऱ्या आशीर्वाद हॉटेलमध्ये गेले. दशरथ, या हॉटेलचं नाव वाचलास का रे? नाही ग. कशाला नाव पाहिजे? कशाला नाव पाहिजे? नावातच सर्व काही आहे. हे आशीर्वाद हॉटेल आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला भरभरून आशीर्वाद देतं. अरे वा, किती छान हॉटेल आहे. सजावट ही बरी केलेली दिसते. या हॉटेलमध्ये कॉलेज सुरू झालं की रोज यायला हवं. आशीर्वादमध्ये आशीर्वाद घ्यायला हवा. आम्हा दोघांनाही. समजलं? दोघांनीच का म्हणून? अरे बुद्धू, तुला जराही समजतच नाही. या हॉटेलमध्ये आपण दोघंच चहा प्यायला नाश्ता करायला येणार. काय जगाला आपण बोलवून आणणार? तुझी ट्यूब कशी अशा वेळी पेटत नाही? हा, माझी ट्यूब पेटली. पण रोज हॉटेलमध्ये यायला परवडेल कसे? खिशात पैसा नको का? का नाही परवडणार? रोज चहा तर प्यायचा आहे. गप्पा गोष्टी करायच्यात. थोडा वेळ बसायचं आणि निघून जायचं. ती बघ दोघं कशी गप्पा टप्पा मारत आहे. तशा आपण गोड गोड गप्पा मारायच्या. समजलं का तुला? फक्त चहा प्यायला रोज यायचं? होय, फक्त चहा प्यायला. तुला समजून कसे सांगू मी? सांगण्यात अर्थ नाही. आता तुला खायला काय पाहिजेत बोल? फक्त चहा मागव. काय? फक्त चहा? तुला खायला काही नको?
इथे मिसळपाव, वडापाव, इडली, मेदूवडा, सांबार असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ खायला मिळतात. ते खायचे आणि नंतर चहा प्यायचा. तुला भूक लागली नाही का रे? कल्पना थोडी त्रासिक होऊन बोलली. तू म्हणत असशील तर मिसळपाव मागव. कल्पनाने वेटरला एक मिसळपाव व स्वतःसाठी इडली सांबार याची ऑर्डर दिली. 10 मिनिटात वेटरने मिसळपाव, इडली सांबार आणून दिलं. दोघेही आवडीने गप्पा टप्पा मारत खाऊ लागले. हॉटेलमधील बघणाऱ्यांना हे दोघं प्रियकर प्रेयसी आहेत असंच वाटू लागलं. कल्पना तर कळत नकळत दशरथच्या हृदयावर तीर मारत होती. त्याचं मन जिंकू पाहत होती. दशरथ भोळा, त्याला ते कळत नव्हतं. कल्पनाच्या हृदयात मनात काय धडधड सुरू आहे, तिची कुणासाठी घालमेल होते हे त्याला समजत नव्हतं. दोघेही नाश्ता करून हॉटेलमधून बाहेर पडले. घराच्या दिशेने चालू लागले. वाटेत कल्पना गल्लीतील मैत्रिणीशी गप्पा टप्पा मारत उभी राहिली. दशरथ सरळ आपल्या घरी गेला. तो हातपाय धुवून फ्रेश झाला. काही वेळाने कुलदैवतेच्या फोटोसमोर हात जोडून तो उभा राहिला. आपल्या मनातील मनोकामना त्या कुलदैवताला सांगू लागला. देवा, तू कल्पनाच्या आईच्या रूपाने मला मदत करायला धावून आलास. माझ्या हाकेला होकार दिलास. माझ्यासारखी कित्येक हुशार मुले या जगात असतील, त्यांना सहकार्याची गरज असेल, त्याच्याही मदतीला धावा घे. कल्पनाच्या आईसारख्या माऊल्या त्यांच्या मदतीला पाठव. त्यांचे आयुष्य उज्ज्वल प्रकाशमय कर. फुलासारखे फुलव. या जगात प्रत्येकाला फुलायचे आहे, त्यांना फुलायला मदत कर. दुःखितांचे अश्रू पुसायला धावा घे. प्रत्येकाला मदतीची गरज आहे. माझ्या डोळ्यातील ओघळणारे अश्रू तू थांबविलेस, इतरांचेही थांबव. त्यांना रडायला लावू नकोस, जास्त छळू नकोस. प्रत्येकाची सहनशीलता प्रबळ असतेच असं नाही. प्रत्येकाच्या मुखी अमृत पडावे असा माझा तुझ्याकडे मुळीच हट्ट नाही, पण प्रत्येकाच्या मुखात निदान भाकरीचा तुकडा तरी पडावा. कालांतराने तो त्या तुकड्याची भाकरी बनवण्याचा प्रयत्न करेल. दशरथ देवापुढे सर्वांसाठी, समाजातील, जगातील मुलामुलींसाठी मदतीचा हात मागत होता. आपल्या मदतीला कल्पनाची आई धावून आली. अशाच माऊल्या इतरांच्याही मदतीला धावून जाव्यात. त्याच्या आयुष्याला संजीवनी द्यावी अशीच प्रबळ इच्छा त्याची देवापुढे होती. कल्पना दारात उभी राहून दशरथकडे पाहत होती. कल्पना दारात उभी राहून आपल्याला पाहत आहे याचे मुळीच भान दशरथला नव्हते. तो आपल्या नादात गुंग होता. दशरथ, कोणत्या नादात इतका दंग झाला आहेस? कसला विचार करतोस बाळा? तुझ्या डोक्यावर उभं असणारं भलं मोठं ओझं तरी कमी झालंय ना, तरी पण विचारात मग्न. मी कधीची दारात येऊन उभे आहे, माझ्याकडे तुझं लक्षच नाही. जरा जागा हो. दशरथला हलवत कल्पना बोलली. कसल्या नादात बिदात नाही ग कल्पना, मी कधीच येऊन उभी आहे, तुझं माझ्याकडे लक्षच नाही. तू तुझ्या नादात गुंग होतास. बरं ते जाऊ दे. तू जेवून घेतलंस का रे? नाही अजून. मगाशी तर आपण नाश्ता केलाय, अजून म्हणावी तशी भूक लागली नाही. तो मघाचा नाश्ता होता. आता दुपारचं जेवण नको का? घरात तुझ्या काकाने काय काय जेवण बनवलं आहे ते पाहिलंस का रे? नसेल तर आमच्या घरी चल जेवायला. माझी मम्मा जेवण बनवून शाळेला गेली आहे. बघ आधी घरात जाऊन काकाने काय बनवलं आहे. दशरथ स्वयंपाकखोलीत गेला. जेवणाची भांडी पाहू लागला. त्याला त्याच्या काकाने भात, चपाती, भाजी बनवून ठेवली होती. कल्पना, काकाने जेवण बनवून ठेवलंय ग. जेवण करण्यात तुझ्या काकाचा कोण हात धरेल म्हणा? तुला पुरेल एवढा आहे ना? मी माझ्या घरून आणू? नको नको, मला बस होईल. आधीच मिसळपाव खाऊन पोट भरलंय माझं, म्हणावी तशी भूकही लागली नाही आहे. कल्पनाने स्वतः घरात जाऊन जेवण आहे का याची खात्री करून घेतली. दशरथ अर्धपोटी राहू नये असं तिला वाटत होतं. तू माझी खूपच काळजी घेतेस ग.
घ्यायला पाहिजे ना आपल्या माणसाची. काय आपल्या माणसाची म्हणजे का? दशरथ आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अरे वेड्या, तुला नाही कळायचं ते. आपली म्हणजे आपली माणसं, जीवाभावाची. तू आमच्या शेजारी राहतोस ना, शेजारी राहणारी माणसं आपली असतात. तुझ्या डोक्यात लवकर काही नाही शिरायचं. कल्पना विषय बदलत म्हणाली, अगं तू सदैव कोड्यात पाडून बोलतेस, मग माझ्या डोक्यात कसं शिरेल ग? माणसाने कसं हृदयापासून स्पष्ट बोलावं. होय का? अरे काही गोष्टी अस्पष्टपणे कोड्यात टाकून बोलायच्या असतात, समोरच्याच्या हृदयात बिंबवायच्या असतात. तू गावाकडचा गावरान तो गावरान, हुशार खूप म्हणे, पण काही गोष्टी डोक्यात अजिबात शिरत नाही. मग ते हुशार पण काय कामाचं? कल्पना जरा चढ्या आवाजातच बोलली. गावरान म्हटल्यावर दशरथला कल्पनाचा थोडा राग आला. चेहऱ्यावर तसे जाणवत होते. कल्पना, तू काय म्हणालीस? मला गावरान? अगं मी शेताशिवारात मुक्तपणे फिरणारा वारा आहे. तू मला गावरान म्हणत माझा अपमान करत आहेस. रागावू नकोस, शांत हो. लगेच नाकावर राग येतो. मी तुझा मुळीच अपमान करत नाही रे. तू आता तुझे हे गावरान वागणं बोलणं सोडून दे. जरा शहरातील मुलांसारखं वागायला शिक. या क्षणी तू गावी नाहीस, मुंबईसारख्या मोठ्या शहरात आहेस. मग देश तसा वेश करायला शिक. समोरील व्यक्ती काय बोलत आहे त्याच्या बोलण्याचा अर्थभाव जाणायला शिक. तू कथा कविता करतोस ना, मग माझ्या शब्दातील अर्थ जाण. असे म्हणत कल्पना आपल्या घरी जाण्यासाठी मागे वळली. तेवढ्यात दशरथ बोलला, थांब कल्पना, पुढे जाऊ नकोस. तुला माझा राग आला का? तू जे काही बोलतेस ते सारं काही मला कळतं ग, पण मनातून हृदयातून वळत नाही ग. वळायला खूप वेळ लागेल ग. कल्पना, तू रागावलीस की खूप सुंदर दिसतेस ग. तुझे गाल बघ कसे लाल झालेत, अगदी पहाटे फुलणाऱ्या फुलासारखे. माझं नशीब म्हणायचं, फुलाची तरी उपमा दिलीस, एवढं तरी पदरात पडलं. का ग? मी तुला उपमा देऊ शकत नाही असं तुला वाटतं? का नाही देणार? तू अनेक उपमा देऊ शकतोस रे. तू कवी आहेस, तुला कोण रोखणार? पण आम्ही काय उपमा देणार आपणाला? उपमा द्यायला माझ्याकडे शब्दच नाहीत. मगाशी दिलेली गावरान उपमा छान होती. मग दोघेही खूप हसू लागले. कल्पना आपल्या घराकडे वळली. तिच्या पाठमोरी कृतीकडे पाहत दशरथ उभा राहिला. तिच्या हृदयात काय तगमग धडपड सुरू आहे हे कळायला त्याला वेळच लागला नाही. लगेच दशरथच्या मुखातून चारोळ्या बाहेर पडल्या. ती आली, ती आली, काहीतरी बोलली आणि भुर्रकन निघून गेली. जाता जाता हृदयात खोलवर बाण मारून गेली. तिला जे सांगायचं होतं ते ती सांगून गेली. मला काही कळलं नाही म्हणून ती थोडं रागावून गेली. मी तिला गुलाबाचं फूल म्हणालो, ती तर बेहत्तर खुश झाली. जाताना जरी ती रागावून गेली तरी ती माझ्यासाठी काहीतरी मागे ठेवून गेली. या चारोळ्या त्याने वहीत लिहून ठेवल्या. हात धुवून दुपारचे जेवण जेवायला बसला. जेवण आवरून तो थोडा निद्रिस्त झाला. एक एक दिवस निघून जात होता. कॉलेज सुरू होण्याचे दिवस जवळ येत होते. पुस्तके, वह्या, पेन घेण्यासाठी दशरथची धावपळ सुरू होती. पैशाची जुळवाजुळव सुरू झाली. अनेकांच्या सहकार्यातून पुस्तके, वह्या, पेन खरेदी केले. एका मित्राने सप्रेम भेट म्हणून बॅग घेऊन दिली. आनंदाचा महापूर त्याच्या मनातून वाहू लागला. फक्त तो कॉलेज सुरू होण्याची वाट पाहू लागला. कॉलेजची आणलेली पुस्तके न्याहाळत वाचत तो फावल्या वेळेत बसत होता. त्यातील कथा कविता वाचत होता. सतत वाचत राहिले तरी बुद्धीला चालना मिळते हे त्याला माहीत होतं, म्हणून तो स्वतः वाचण्यास व लिहिण्यास खूप प्राधान्य देत असे.
काही दिवसातच त्याने सर्व पुस्तके वाचून पूर्ण केली. वाचल्यानंतर तो एकांतात बसून मनातल्या मनात चिंतन करत राहायचा. त्यामुळे बरंच त्यांच्या लक्षात राहायचं. तो चिंतन करत असला की आजूबाजूला काय घडतं याचं भान नसायचं. इतका तो ध्यानस्थ व्हायचा. वाचल्यानंतर चिंतन होणे गरजेचे आहे असं त्याला वाटायचं. दशरथ, अरे दशरथ, काय चाललंय? ध्यानस्थ बसलास का रे? कल्पना दशरथच्या घरी येत म्हणाली. कल्पना अधूनमधून दशरथला भेटायला येत असायची. तो वाचत बसलेला असला तर बाहेरून डोकावून जात असायची. वाचताना कुणाला त्रास देणं तिला आवडायचं नाही. हे पथ्य ती नेहमी पाळायची. वाचन करत असताना वाचणाऱ्याचं मन एकाग्रस्त झालेलं असतं. आपल्यामुळे ते विचलित होऊ नये असं तिला सतत वाटत राहायचं. म्हणून तर ती दशरथ वाचत असताना त्याला त्रास द्यायला अजिबात येत नसायची. आता दशरथ वाचत नसून एकांतात बसला आहे. त्याला भेटावं असं वाटलं म्हणून ती त्याला भेटायला घरात आली. काय? कुठे? छे छे, ध्यानस्थ नाही ग बसलो. आत्ताच जरासं वाचन केलं आणि गप्प बसलो आहे. दशरथ आपलं अंग सावरत बोलला. मला वाटलं तू ध्यानस्थ बसला विसलास की काय. बाहेरून डोकावून पाहिलं तेव्हा तू मला तसा वाटलास. तुला काही नाही वाटणार. मी ध्यानस्थ बसायला काय बुवा बिवा आहे का? तू आल्याचा मला त्रासही होत नाही. तू जवळ असलीस की मला खूप आनंद होतो. एक आधार मिळतो. तू उभी का? बस इथे, बस इथे या पाटावर. दशरथ बोलला. होय का? मी जवळ असली की आनंद होतो, आधार मिळतो. सकाळपासून त्या पुस्तकात डोकं घालून बसला होतास तेव्हा मी किती एरझाऱ्या घालत होते तुला माहीत आहे का? साधं वर डोकंही करून पाहिलं नाहीस. मला वाटलं जणू तू तपाला बसलायस की काय. वाचत असताना थोडंफार आजूबाजूला लक्ष द्यावं. घरात घुसून कोणी काही चोरलं तर? कल्पनाने पिटपिट सुरू केली. लोक म्हणतात वाचनाने माणूस हुशार होतो आणि तुझं तर भलतंच सुरू. ते तुझं बरोबर आहे रे, पण किती वाचावं, कसं वाचावं याला काहीतरी प्रमाण सीमा आहे. सतत वाचल्याने मेंदू तरी ठिकाणावर राहील का? तुला एक उदाहरण सांगतो. एखादा माणूस सतत चालत राहिला, त्याने विश्रांतीच घेतली नाही ना, तर तो दमल्याशिवाय राहील का? तो दमणार, चक्कर येऊन पडणार. तसंच अगदी अगदी तसंच. जास्त वाचत राहिल्याने डोळे थकतात, शिंतात, शरीराला त्रास होतो. बरोबर ना? मला तर वाटतंय तू सर्व पुस्तके वाचून संपवली असणार. पहिली फेरी पूर्ण केली म्हणायची. होय ना, सगळी वाचून काढलीत एका झटक्यात. दशरथने अभिमानाने सांगितलं. थोडं बाकी ठेवायचं ना कॉलेजसाठी. घरात बसल्या बसल्या संपवलं. बसून तरी काय करू? पुस्तकांना सोबत घेऊन बसलो. पुस्तकेही माणसाचे मित्र होतात ना. आज कल्पना छानसा ड्रेस परिधान करून आली होती. त्यामुळे ती रोजच्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती. गोड वाटत होती. नाका डोळ्याने शुद्ध रूपाने देखणी दिसणारी कल्पना ड्रेसमुळे उठून दिसत होती. आपण घातलेला ड्रेस कसा आहे, त्यामध्ये मी कशी दिसते याचे गोड कौतुक तिला दशरथच्या तोंडून ऐकायचं होतं. म्हणून ती मुद्दाम घरात आली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.